हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आता दिले गेलेत असं समजतंय। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले गेलेले आहेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना या सूचना केल्या। मराठा आंदोलकांकडून सातारा गॅझेट संदर्भात मागणी करण्यात आलेली होती आणि त्याबाबतचे आता आदेश सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दिले गेलेले आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, विखेंनी काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार कशा पद्धतीने आता सातारा गॅझेटसाठीचं पुढचं काम असेल? रिद्धी, काल जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। जवळपास 1-1.5 तासाची ही बैठक होती आणि या बैठकीत हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी देखील सरकारच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर मराठा उपसमितीने बैठकीत जे आहे ते पुणे विभागीय आयुक्तांना तसे आदेश दिलेले आहेत। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करायला आयुक्तांना सांगितलेले आहे। आता हा अहवाल नेमका किती दिवसात येतो, कारण आपण पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण केलं होतं, त्यानंतर सरकारने त्यांना एक GR दिला, त्यांचं समाधान झालं आणि मात्र हैदराबाद गॅझेट सोबत सातारा गॅझेटची देखील एक मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांकडून करण्यात येत होती। त्याच पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे आणि अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे हा अहवाल आता किती दिवसात येतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।